गैर जिम्मेदार पार्किंग के बारे में रोष जताते हुए मनसे के नेता सचिन भोयर ने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त की। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। लखमापुर मार्ग पर ढूंढकी फाटा में एक ऑटो चालक मारुति टोंगे की मौके पर ही मौत हो गई और 2 अन्य गंभीर रूप से घायल हो गए। घायलों में से एक की उपचार दौरान मृत्यु होने की जानकारी है। यह सभी निम्नी के निवासी बताए जा रहे हैं। उक्त घटना 1 अगस्त को रात अंदाजन 8:30 बजे के दौरान घटी। ऑटो द्वारा गढ़चांदुर से निम्नी जाते समय यह घटना घटी। घटना की जानकारी मिलते ही गढ़चांदुर पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा किया। भरी बरसात में रात के समय घटी इस घटना की खबर चारों ओर फैलने लगी। गांव वासियों ने घटनास्थल पर भीड़ की दौरान गैर जिम्मेदाराना तरीके से इसी तरह रास्ते में बड़े बड़े वाहन खड़े करने से हादसे होने का आरोप इस समय किया गया। पुलिस प्रशासन ने इस ओर ध्यान देकर बंदोबस्त करे, ऐसी मांग नागरिकों की ओर से सचिन भोयर ने की है। मनसे के नेता सचिन भोयर यह राजुरा विधानसभा क्षेत्र में होने से उन्हें इस घटना की जानकारी मिलते ही वे सभी काम छोड़कर घटनास्थल पर दाखिल हुए और गैर जिम्मेदाराना तरीके से लगाई जाने वाली पार्किंग के बारे में रोष जताते हुए संतप्त प्रतिक्रिया दी। गढ़चांदूर लखमापूर मार्गावर निम्नी फाट्याजवळ या ठिकाणी मारुती टोंगे या ऑटो चालकाचा रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग केलेल्या ट्रकवर आदळून मृत्यू झाला आहे। अशा प्रकारचे ट्रक या नेहमीच या राजुरा विधानसभेमध्ये रस्त्यावर पार्क केले जाते। त्याच्याकडे पोलीस विभागाचं लक्ष नाही, त्याच्याकडे पोलीस परिवहन विभागाचं लक्ष नाही, जिल्हा प्रशासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्याचबरोबर या स्थानिक आमदाराचं देखील या मुख्य समस्येवर लक्ष नसल्यामुळे आज पद्धतीने रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकमुळे लोकांना आपले जीव गमवावा लागत आहे आणि पोलीस प्रशासन मुखदर्शक म्हणून त्या ठिकाणी तमाशा पाहत आहे। असेच आज निम्नी गावातील मारुती टोंगे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला। आता तरी पोलीस प्रशासन या ट्रक चालकांवर कारवाई करणार का? पावसाचे दिवस आहे, पावसामध्ये रात्रीचं बरोबर दिसत नाही आणि तरी देखील हजारोच्या संख्येने राजुरा विधानसभेमध्ये प्रत्येक रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर राज्य महामार्गावर सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने पार्किंग केलेले ट्रक तुम्हाला आढळून येईल। परंतु जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हे आंधळे झालेले आहे, हे मुखदर्शक आहे। यांना बरोबर हप्ता पोहोचते, त्याच्यामुळेच हे सगळं निमूटपणे पाहत आहे। याच्याकडे पोलीस अधीक्षक साहेबांनी जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे लक्ष घालावं आणि या रस्त्यावर जे कोणी अवैध पार्किंग केलेले आहे हे संपूर्ण मोठे मोठे ट्रान्सपोर्टर जे आहे यांच्या ट्रकवर कारवाई करत रस्ते मोकळे करावं। आज त्याचीच मागणी आम्ही या नागरिकांच्या वतीने करत आहोत। येणाऱ्या दिवसात जर हे रस्ते मोकळे केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने हे रस्ते मोकळे करणार, हे जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने ध्यानात घ्यावं। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।